नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 जुलै 2026. सर्वप्रथम मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. जे जायकवाडी धरण आहे 60% पूर्ण झाले, जवळपास 61% भरलं आहे आजच्यानं. तर ह्या म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत जायकवाडी धरण 70% जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जायकवाडी धरण यावर्षी 100% भरणार आहे. ते भरल्याच्या नंतर तिथलं पाणी सुटल्याच्या नंतर त्याच्या खालीचे जे बंधारे आहे संपूर्ण बंधारे देखील भरणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, त्या सर्व हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्ह्यात सर्व शेतकऱ्याचा कॅचमेंट एरियाचा असलेलं धरण ते 100% भरणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात आज आहे 28 जुलै आणि 29, दररोज वेगवेगळ्या भागात दुपारपर्यंत ऊन पडणार आहे, दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर काय होणार आहे, उद्याच्याला म्हणजे 29 तारखेला एक नागपूरकडून एक चक्रीवादळ गुजरातकडे जात असल्यामुळं, एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी, काही ठिकाणी रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर मी माझ्या शेतामध्ये आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझं हे सोयाबीन आहे. तर हे जवळपास आजच्याने याला जवळपास 28 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि हे पाहू शकता, हे इन्वेज कंपनीचं आहे. हे असं पीक आलेलं आहे संपूर्ण. 27 दिवसात एवढं सोयाबीन होत नाही, पण हे इन्वेज कंपनीचं 108 आहे. ते पाहू शकता हे कसं सोयाबीन आहे. याला एकदा खत दिलेलं आहे, फवारण्या 2 झालेल्या आहेत, कीटकनाशक देखील मारलेलं आहे. आणि हे असं संपूर्ण 18 एकरचा प्लॉट आहे. जवळपास 18 एकर सोयाबीन आहे आपलं. तर यावर्षी ते खूप चांगलं पीक आलेलं आहे आणि चांगलं आलेलं आहे. विशेष म्हणजे कीड रोग काहीच नाही. 27 दिवसातच एवढं सोयाबीन वाढत नसतं, पण हे संपूर्ण म्हणजे काय झालं की त्याची मेहनतच सगळी मेहनत व्यवस्थित आहे. संपूर्ण नियोजन करतो. एवढं पीक 27 दिवसाला येत नाही, पण हे पाहू शकता हे 27 म्हणजे, कारण की ना आम्ही 30 तारखेला पेरणी केलेली आहे आणि सोयाबीन उगवलं जवळपास 5 याला उगवलं, जुलैला उगवलं. तर ते म्हणजे 30ला पेरलं, 5ला उगवलं आणि हे इतकं असं एवढं आलेलं आहे. म्हणजे आजच्यानं कम्प्लीट 27 दिवस पूर्ण होऊन आजच्यानं 28 दिवस आहे.